अखिल गुणनिधान करुणावरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या कृपेनं, नामदेवराय एकनाथ महाराज श्री ज्ञानोबरायांच्या कृपेनं, जगद्गुरु तुकोबरायांच्या कृपाशीर्वादानं, महागणपतीच्या पुण्यपावन तीर्थक्षेत्राच्या जवळ असणाऱ्या आपल्या खंडाळे गावामध्ये भक्तिवेदांत वारकरी शिक्षण संस्था जगद्गुरु तुकोबरायांची चरित्रकथा धन्य तुकोबा समर्थ आजचा भाग दुसरा, दिवस दुसरा. काल आपण पाहिलं की साधू संतांचं चरित्र का ऐकावं, संतांचं चरित्र ऐकल्यानंतर काय लाभ होतो, काय लाभ किंवा काय परिणाम आपल्या पारमार्थिक जीवनामध्ये संतांचं चरित्र ऐकल्यानंतर होतं. आणि तुकोबरायांच्या चरित्राची पार्श्वभूमी आपण पाहिली. आज तुकोबरायांच्या वंश परंपरा, कुलाचार, त्याचप्रमाणे तुकोबरायांचा जन्मोत्सव आपण या ठिकाणी आज साजरा करणार आहोत. काल आपण पाहिलं सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. संतांचं चरित्र आपण सहज जरी कानावरती आपल्या पडलं तर आपल्या हृदयामध्ये परमार्थ दृढ होतो. अनुतापासी दुनिव चढे वैराग्य वाढे चढाओढी. अनुताप वाढतो. अनुताप हे तीर्थ सांगितलं शास्त्रामध्ये आपण काल पाहिलं. अनुताप तीर्थे नहाला. जो अनुतापाच्या तीर्थामध्ये नहाला त्याचं पाप संपतं आणि त्याच्याकडे अष्टसात्विक भाव जागृत होऊन तो हरिभक्तीमध्ये दृढ होतो. निळा म्हणे वाढे भाव संचरे स्वानुभव निजांगी. की साधू संतांचं तुकोबराचं चरित्र जर आपण ऐकलं तर आपल्या हृदयामध्ये पारमार्थिक भाव त्या ठिकाणी वाढतो. काल आपण पाहिलं एक चरित्र आपण थोडंसं सोडून दिलं कारण वेळ आपला संपला होता. आपण जगद्गुरु तुकोबरायांच्या चरित्राचे स्तोत्र पाहिले. त्या स्रोतामध्ये महिपती बाबांची संत तुकोबरायांचे चरित्र गाथा अभंग, जगद्गुरु तुकोबरायांचे चरित्र महिपती बाबांनी 17 अध्यायामध्ये लिहिलं. ते चरित्र, त्या चरित्राच्या अनुसार आपण तुकोबरायांची कथा पाहणार आहोत. त्याचप्रमाणे जगद्गुरु तुकोबरायांचे नातू गोपाळ महाराज यांनी सुद्धा, पंतू तुकोबरायांची यांनी सुद्धा चरित्र लिहिलं. त्याचप्रमाणे बहिणाबाईंची गाथा, तुकोबरायांची गाथा, संत सेठ निळोबरायांचा अभंग गाथा, यामधून तुकोबरायांचं चरित्र त्या ठिकाणी विस्तारलं गेलं. या सर्व गोपाळ महाराज असतील, बहिणाबाई असतील, तुकोबरायांची अभंग गाथा असेल, निळोबरायांची अभंग गाथा असेल, महिपती बाबांचं चरित्र असेल. त्याचप्रमाणे आपण काल पाहिलं की चाकणचे कचेश्वर ब्रह्मे नावाचे एक साधुवर्य झाले, ब्राह्मण समाजाचे होते आणि त्यांनी तुकोबरायचं चरित्र लिहिलेलं आहे. ते तुकोबरायचे शिष्य होते. शाहू राजाकडं त्या ठिकाणी दरबारी ते छत्रपती संभाजी महाराजांचे चिरंजीव शाहू महाराज यांच्याकडं त्यांचे पुढील असणारे नातू पंतू यांनी राजगुरू म्हणून काम केलं. आणि मग आपल्या राजगुरुनगरचे असणारे हुतात्मा राजगुरू यांचे पूर्वज आहेत, त्यांचं आडनाव ब्रह्मे होतं, पण राजाकडं गुरु म्हणून राहिले म्हणून आडनाव राजगुरू झालं. ते हुतात्मा राजगुरूचे पूर्वज कचेश्वर ब्रह्मे यांना त्यांच्याच समाजातील लोकांनी त्या ठिकाणी विषपान दिलं, विष पाजलं. त्याचं कारण असं होतं की भगवद्गीतेचा छंद त्यांना लागला. आपण पाहिलं काल, भगवद्गीतेचा छंद लागल्यामुळं त्या काळामध्ये भगवद्गीता ब्राह्मण समाज दूर ठेवत होता. कारण भगवद्गीता चातुर्वर्णाला समान त्या ठिकाणी धरण्याचा उपदेश त्या ठिकाणी काही प्रमाणात त्या ठिकाणी करते. आणि त्यामुळं गीतेचा छंद लागल्यामुळं त्याला विषपान दिलं. त्या विषप्रयोगामुळे तो आजारी पडला. त्याला धाप लागायची, थोडा जरी चालला तरी त्याला दम लागायचा. आणि मग काही लोकांनी सांगितलं की देहू गावामध्ये जगद्गुरु तुकोबराय आहेत, त्यांच्याकडे गेल्यानंतर तुझी धाप थांबेल, तुझा आजार बरा होईल, त्यांना तू शरण जा. आणि मग तो कचेश्वर ब्रह्मे देहू गावामध्ये गेला. त्यावेळेस आपण पाहिलं काल थोडंसं, जगद्गुरु तुकोबरायांचं कीर्तन चालू होतं. आणि कीर्तन चालू असताना तुका प्रेमे नाचे गाय गानियात विरोनी जाय बोल न ऐके कोणाचे कथे नागवियत नागवाची नाचे. जगद्गुरु तुकोबरायांना आपल्या शरीराचा आठवच कीर्तन करत असताना नसायचा. आहे ऐसा कोठे आठवची नाही. त्यांना आपल्या देहाचा त्या ठिकाणी आठव त्या ठिकाणी नसायचा. देहीच विदेही भोगू दशा. विदेही अवस्थेमध्ये जगद्गुरु तुकोबराय कीर्तन करायचे आणि त्या अवस्थेमध्ये जगद्गुरु तुकोबरायच्या डोलू लागायचे, कीर्तनामध्ये नाचू लागायचे. त्या कचेश्वराला वाटलं जगद्गुरु तुकोबराय आता पडतील खाली, कारण तुकोबरायांचं तोल जातं काय असं त्याला समज व्हायचा. आणि मग त्यानं काय केलं, जगद्गुरु तुकोबरायांना खांदा दिला. आपला खांदा
पडू नये तुकोबराय म्हणून खांदाचा स्पर्श जगद्गुरु तुकोबरायांच्या शरीराला झाला. शरीराला स्पर्श झाल्या झाल्या त्या कचेश्वराला निर्विकल्प समाधी लागली. त्या क्षणाला तो देहभान विसरला आणि स्पर्श कृपा जगद्गुरूंची झाली. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 4 प्रकारच्या दीक्षा प्रमाण मानल्या जातात. एक शब्द दीक्षा, एक स्पर्श दीक्षा, एक दृष्टी दीक्षा आणि एक संकल्प दीक्षा. शब्द दीक्षा म्हणजे मंत्र दिला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मंत्र गुरूंनी कृपा करून बाबाजी चैतन्यांनी तुकोबरायांना दिला. ती शब्द दीक्षा आहे. शब्द दीक्षा आपल्या संप्रदायाला त्या ठिकाणी प्रमाण आहे. दुसरी आहे स्पर्श दीक्षा. तिसरी दृष्टी दीक्षा. दृष्टीने जरी कृपा दृष्टीने हाळिले आणि आपल्या पदी वैसविले याला म्हणायचं दृष्टी दीक्षा. आणि स्पर्श दीक्षा त्याचप्रमाणे संकल्प दीक्षा. संकल्प दीक्षा म्हणजे माझ्या मनीचा जाणून या भाव तो करी उपाव गुरुराव. की तुकोबराय म्हणतात संकल्प दीक्षा म्हणजे सद्गुरूंनी किंवा देवानं जाणावं, आपला भाव समजून घ्यावा, त्याला संकल्प दीक्षा म्हणतात. आणि स्पर्श दीक्षा म्हणजे येऊन या कृपा बनते तुकया स्वामी सद्गुरुनाथे हात ठेविला मस्तकी देऊनी प्रसाद केले सुखी. निळोबराय म्हणतात माझ्या डोक्यावरती हात ठेवला आणि सद्गुरू म्हणून तुकोबरायांनी मला अनुग्रह दिला. याला स्पर्श दीक्षा म्हटलं जातं. ही स्पर्श दीक्षा त्या कचेश्वराला झाली. कचेश्वराला तुकोबरायांच्या शरीराचा स्पर्श झाला. त्याची धाप गेली, त्याचा आजार गेला, याच्यात नवल नाही. त्याला जगद्गुरूंचा अनुग्रह झाला. निर्विकल्प समाधी त्याला लागली आणि तो विधेयी अवस्थेला प्राप्त झाला. त्याला कीर्तन संपल्यानंतर तुकोबरायांनी भानावरती आणलं आणि मग ज्यावेळेस तो शुद्धीवरती आला त्याला त्याचा रोग निघून गेलेला आहे, त्याचा आजार निघून गेलेला आहे, त्याची धाप बरी झालेली आहे. त्याचबरोबर ब्रह्मज्ञानाचा अधिकारी, ज्ञानाचा अधिकारी तो झाला. त्रिकाल ज्ञानी तुकोबरायांच्या स्पर्शामुळे झाला. आणि मग तुकोबरायांच्या कृपेनं, तुकोबरायांच्या अनुग्रहानं त्या कचेश्वरानं तुकोबरायांचे चरित्र लिहिलं. या पद्धतीनं कचेश्वराचं चरित्र, गोपाळ महाराजांचं तुकोबरायांच्या नातवाचं चरित्र तुकोबरायांविषयी लिहिलेलं. बहिणाबाईंच्या अभंग गाथ्यामध्ये बहिणाबाईंनी तुकोबरायांचं चरित्र लिहिलं. संत श्रेष्ठ निळोबारायांनी आपल्या अभंग गाथेमध्ये तुकोबरायांचे चरित्र गायलं. आणि तुकोबरायांची गाथा, तुकोबरायांची अभंग गाथा, त्या अभंग गाथेमध्ये सुद्धा तुकोबरायांचं चरित्र आपल्याला अनुभवायला मिळतं. अनेक प्रसंगानुरूप तुकोबरायांनी अभंगाची निर्मिती केली. त्या अभंगानुसार जे प्रासंगिक प्रकरणातले अभंग आहेत त्यावरून आपल्याला तुकोबरायांचं चरित्र कळतं. आणि सर्वात महत्त्वाचा आणि मोठा स्रोत तुकोबरायांच्या चरित्राचा म्हणजे महिपती बाबांनी तुकोबरायांचं चरित्र लिहिलं. महिपती बाबांनी राहुरी तालुक्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यात राहुरी तालुक्यात ताराबाद नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी महिपती बाबांचा, संत महिपती बाबांचा जन्म झाला. तुकोबरायानंतर 140 वर्षांनी महिपती बाबांचा जन्म झालेला आहे. पण तरी सुद्धा ताराबादच्या जंगलामध्ये त्या काळामध्ये अन्न पाण्याचा त्याग करून महिपती बाबांनी अविरत शरीराची काळजी न करता तुकाराम तुकाराम या नामाचा धावा केला. आणि जगद्गुरु तुकोबरायांनी महिपती बाबांवरती कृपा केली, प्रत्यक्ष त्यांना अनुग्रह दिला. आणि तुकोबरायांना सद्गुरू म्हणून प्राप्त झाल्यानंतर तुकोबरायांच्या कृपेनं तुकोबरायांच्या जीवनाची गाथा सविस्तर महिपती बाबांनी तुकोबरायांचं 17 अध्यायी चरित्र लिहिलं. ते चरित्र आपला वारकरी संप्रदाय प्रमाण मानतो. आणि त्या ग्रंथानुसार आपण जगद्गुरु तुकोबरायांचे चरित्र पाहणार आहोत. जगद्गुरु तुकोबरायांचे चरित्र आपण कानाने जरी थोडं ऐकलं, आपल्या कानावरती जरी स्पर्श झाला तरी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला आत्मबोध प्राप्त होतो. ज्ञानोबराय म्हणतात भक्तांचं चरित्र, त्याची प्रशंसा, जे भक्त चरित्रा ते प्रशंसती ते प्राणाही परवते आवडती मज निरुती. ज्ञानोबराय म्हणतात माझ्या प्राणापेक्षा भक्ताचं चरित्र गायन करणारे, ऐकणारे भक्त त्या ठिकाणी मला आवडतात. तुकाराम तुकाराम तुकाराम
वाऱ्यांची वंश परंपरा आपण पाहणार आहोत. आवाज भूषण जरा क्लिअर थोडासा करा. मूळचे सातारा जिल्ह्यातील जावळी गावचे तुकोबरायांचे वंशज होते. त्या ठिकाणी जहागिरी त्यांना होती. देहू परगण्याची जहागिरी तुकोबरायांच्या वंशजांना प्राप्त झाली आणि तुकोबरायांचे वंशज देहू गावामध्ये आले. देहू गावामध्ये तुकोबरायांचे वंशज त्यांचा परंपरा त्यांची सांगितली जाते. मूळ पुरुष विश्वंभर बाबा तिथपासूनचं चरित्र आपल्याला पाहायला मिळतं. विश्वंभर बाबांच्या आधीपासून तुकोबरायांच्या वंशामध्ये पंढरपूरची वारी नियमाने केली जायची. विश्वंभर बाबांचे वडील निवर्तल्यानंतर ती जबाबदारी वारीची ती पताका विश्वंभर बाबांच्या खांद्यावरती आली. त्यांच्या आईनं त्यांना आठवण केली विश्वंभर बाबांना की आता वडील राहिले नाहीत, आता पंढरपूरची आषाढी कार्तिकीची नियमाची वारी तुला करावी लागेल. आता का भावी माझी आस, हेची भावी माझी आस, भावी माझी आस, दास दास पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, जन्मोजन्मी दास, जन्मोजन्मी दास, आणि पंढरी क्षेत्राला विश्वंभर बाबा निघाले. वारकऱ्यांच्या सोबत पंढरपूरला पहिल्यांदा कार्तिकीच्या वारीसाठी आले. चंद्रभागेमध्ये स्नान केलं, पंढरीची स्तोत्र प्रदक्षिणा केली. महाद्वारामध्ये विश्वंभर बाबा आले. विश्वंभर बाबा हे ज्ञानोबरायांच्या समकालीन संत होऊन गेले. ज्ञानोबरायांचे शिष्य सच्चिदानंद बाबा ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली, त्या सच्चिदानंद बाबांचे शिष्य म्हणजे विश्वंभर बाबा होते. तुकोबरायांचे 8वे पूर्वज आहेत विश्वंभर बाबा. त्यांचे गुरु सच्चिदानंद बाबा ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. मेले माणूस जित उठविले, ज्ञानोबरायांनी मेलेल्या माणसाला जिवंत केलं आणि त्यांच्या हातून नेवाशाला ज्ञानेश्वरी लिहिली गेली. त्या सच्चिदानंद बाबांचा अनुग्रह विश्वंभर बाबांना होता आणि ज्ञानोबरायांच्या समकालीन त्या ठिकाणी विश्वंभर बाबांचं जीवन आहे. आणि मग ज्या वेळेस चंद्रभागेचं स्नान केलं, क्षेत्र प्रदक्षिणा केली, प्रदक्षिणा झाल्यानंतर महाद्वारामध्ये आले. महाद्वारामध्ये नामदेवरायांचं कीर्तन चालू होतं. नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये त्यांनी थोडा वेळ त्या ठिकाणी बसले आणि कीर्तन ऐकू लागले. कीर्तनामध्ये नामदेवरायांनी सांगितलं, देव गुज सांगे पंढरीशी यारे, प्रेमे चित्ती घ्या रे नाम माझे. की भगवंत तुम्हा वारकऱ्यांना सांगतोय की तुम्ही दरवर्षी आषाढी कार्तिकीला पंढरपूरला या. देव गुज सांगे पंढरीशी यारे,
प्रेमे चित्ती घ्या रे नाम माझे, आवडीनं माझं नाम गात गात तुम्ही पंढरपूरला या. आणि पंढरपूरला तुम्ही आल्यानंतर माझ्या पांडुरंगाचं दर्शन घ्या. नामदेवराय सांगत होते, नामदेवरायानं पंढरीश परमात्म्याच्या रूपाचं वर्णन चालू केलं. आणि रूपाचं वर्णन चालू करत असताना सांगितलं, ज्या वेळेस या पंढरीश परमात्म्याचं तुम्ही दर्शन घ्याल, माझ्या पंढरीश परमात्म्याच्या रूपामध्ये काय ताकद आहे हे नामदेवराय सांगू लागले. आणि पहिल्यांदाच विश्वंभर बाबा पंढरपूरला आले होते. पांडुरंगाचं अजून दर्शन व्हायचं होतं. चंद्रभागेचं स्नान प्रदक्षिणा करून महाद्वारात कीर्तनासाठी बसले होते. कीर्तन संपल्यानंतर पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणार होते. आणि पांडुरंगाच्या रूपाचं महत्व, पांडुरंगाच्या स्वरूपाचं महत्व त्या ठिकाणी नामदेवराय कीर्तनामध्ये सांगत होते. विश्वंभर बाबा ऐकत होते. ऐका, विश्वंभर बाबांना सांगत असताना नामदेवरायांनी भगवंताच्या रूपाचं वर्णन केलं. बारकाईनं ऐका, भगवंताच्या रूपामध्ये किती शक्ती आहे, किती ताकद आहे. भगवंताला जर आपण निष्ठेनं शरण गेलो, निष्ठेनं भगवंताला जर आपण शरण गेलो, तर भगवंताच्या रूपामध्ये असणारी क्षमता त्या ठिकाणी वारकऱ्याला, त्या हरिभक्ताला प्राप्त होते. जुन्या काळची गोष्ट आहे, सत्ययुगामधली गोष्ट आहे. सत्ययुगामध्ये कथा तुम्हाला 2 मिनिटाची मी सांगतो. सत्ययुगामध्ये जंगलामध्ये एक अस्वल चाललेलं होतं. आणि त्या अस्वलाचं पिलू त्या अस्वलाच्या सोबत होतं. अस्वलाचं जोडपं होतं. आणि अस्वलाचं जोडपं जात असताना त्या अस्वलाच्या जोडप्यासमोर त्या ठिकाणी त्यांना शिकार करण्यासाठी सावध आलं. आणि त्या शिकारीच्या मागे ती अस्वल पळू लागली. मी तुम्हाला भगवंताच्या रूपाचं महत्व सांगतो. भगवंताच्या दर्शनामध्ये, भगवंताच्या रूपामध्ये काय क्षमता आहे, काय ताकद आहे. ऐका, त्या आई वडिलांनी, त्या अस्वलांनी आपल्या पिलाला सांगितलं, त्या मुलीला, लहान मुलगी होती त्यांच्या अस्वलाची, तिला सांगितलं, शिकार आपल्या टप्प्यामध्ये आहे. त्या शिकारीच्या मागे आम्ही आकांताने पळणार आहोत. तू सुद्धा आमच्या मागोमाग पळायचंय. मागच्या काही दिवसांपासून आपण उपाशी आहोत. आम्ही शिकारीला पकडणार आहे, त्या प्राण्याला. तू त्याच आकांताने आमच्या मागे धाव. आणि मग ती अस्वल शिकार पकडण्यासाठी पळू लागली. आणि तितक्याच जोरात त्या अस्वलाचं असलेलं पिलू पळू लागलं. पुढे गेल्यानंतर शिकारीच्या मागे धावत असताना मागं वळून त्या अस्वलीनं पाहिलं, तर तिला आपलं पिल्लू दिसलं नाही. आपलं पिल्लू तिला दिसलं नाही. म्हणून ती अस्वलाचं जोडपं माघारी आलं. शिकार त्यांनी सोडून दिली. माघारी आल्यानंतर एका झाडाखाली त्या अस्वलांची मुलगी, ते लहान पिल्लू बसलेलं होतं. आईनं त्याला विचारलं, त्या पिलाला, आम्ही तुला सांगितलं होतं की आमच्या मागोमाग धाव. दररोज तू आमच्या मागोमाग शिकारीसाठी धावतेस. आज का माघारी थांबलीस? तुझ्यामुळं, तुझ्या काळजीमुळं आम्हाला शिकार सोडून द्यावी लागली. आता पुन्हा आज आपल्याला उपाशी राहावं लागेल. असं सांगत असताना ते अस्वलाचं बारीक पिलू आपल्या आई वडिलांबरोबर बोलत नव्हतं. त्यांच्याकडे पाहतही नव्हतं. पुन्हा पुन्हा त्यांनी विचारलं. त्यावेळेस त्या पिलानं सांगितलं, आई मला रस्ताच दिसत नाही. मला आता जगामध्ये काहीच दिसत नाही. त्यावेळेस तिने विचारलं, का दिसत नाही तुला? तुला तर डोळे आहेत, तुला दिसायचं बंद का झालं? त्यावेळेस त्या अस्वलाच्या पिलानं उत्तर दिलं, आई, एक नाविन्यपूर्ण पुरुष मी पाहिला. एक माणूस मी पाहिला. इतका नाविन्यपूर्ण होता, इतकं त्याच्या रूपामध्ये ताकद होती. त्याचं रूप पाहिल्यानंतर मनोमन मी त्याला वरलं, त्याला पती मानलं आणि त्याचं रूप माझ्या हृदयामध्ये साठवलं. इतका विलक्षण सुंदर पुरुष होता की त्याला पाहिल्यानंतर आता मला जगात दुसरं काही दिसतच नाही. आई वडील म्हटले, बाळा आपण घरी जाऊ मग बोलू. त्या अस्वलाचं पिलू बोलू लागला, आता मला रस्ता सुद्धा दिसत नाही. माझ्या हाताला धरून तुम्हाला न्यावं लागेल. पुन्हा त्या वडिलांनी विचारलं, बाळा तू काय पाहिलंय नक्की? इतका लावण्यवान पुरुष पाहिला, इतका लावण्यवान पुरुष पाहिला की त्या पुरुषाला मी मनोमन पती मानले, त्याला वरले. त्यावेळेस ती अस्वल बोलू लागली, बाळा आपण अस्वल आहोत. तू माणसाच्या जन्मातील कोणीतरी पुरुष पाहिला, त्याच्यावरती तू मोहित झाली. हे कसं शक्य आहे की त्या पुरुषाबरोबर तुझं लग्न होईल? त्या बाळाला हाताला धरून त्यांनी घरी आणलं. आज त्या अस्वलाच्या पिलानं अन्न पाणी बंद केलं.
पाहायचं बंद केलं. काही दिवसांमध्ये त्या अस्वलाच्या पिलाचा अन्न पाण्याविना मृत्यू झाला. काय पाहिलं होतं त्या अस्वलाच्या पिलानं? वनवासामध्ये गेलेला प्रभू रामचंद्राचं स्वरूप एकदा निहाळलं त्या अस्वलाच्या पिलानं. आणि माझ्या प्रभू रामचंद्राचं एकदा दर्शन झालं तर त्या रूपाला पाहिल्यानंतर त्या अस्वलाला दुसरं दिसायचंच बंद झालं, त्याचा मृत्यू झाला. पण पुढच्या द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या अष्टपत्न्यांपैकी जांबवंती नावाची पत्नी म्हणजे ते पिलू होतं अस्वलाचं. तिनं मनोमन त्या भगवंताला वरलं आणि पुढच्या जन्मामध्ये तिच्या भावामुळं त्या परमेश्वराच्या रूपाला पाहिल्यानंतर त्याची पत्नी होण्याचा अधिकार त्या अस्वलाला प्राप्त झाला. जांबवंती नावाची पत्नी, अष्टपत्नीपैकी एक पत्नी, ती पत्नी ते लहान पिलू ते अस्वल झालं. एवढी क्षमता भगवंताच्या रूपामध्ये. भगवंताच्या रूपाचं वर्णन विश्वंभर बाबांनी ऐकलं आणि भगवंताच्या रूपाचं वर्णन ऐकल्यानंतर विश्वंभर बाबा आतमध्ये गेले. मंदिरामध्ये गरुड खांबाला आलिंगन दिलं, समोर गाभाऱ्यामध्ये पाऊल ठेवला आणि पांडुरंग परमात्म्याचं रूप पाहिलं. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न कळितला प्रभा. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, अगणित लावण्य तेज पुंजाळले. भगवंताला पाहिलं, पायावरती डोकं ठेवलं आणि एकदा विश्वंभर बाबा पंढरपूरला गेले. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखील या. त्या भगवंताला निहाळलं, पाहिलं आणि ते रूप डोळ्यामध्ये बसलं. काढता पाय त्यांचा पंढरपुरातून होत नव्हता, परंतु कार्तिकीची वारी संपली. विश्वंभर बाबा देहूला परत आले. परंतु त्यांचं लक्ष सर्व पंढरपुरामध्येच राहिले. त्यांना पुन्हा पुन्हा त्या पांडुरंगाचं स्वरूप आठवायचं आणि करमत नव्हतं. 4 दिवस सुद्धा झाले नाही, 4 दिवस सुद्धा. आणि त्यांनी आईला सांगितलं, आई मला पुन्हा पंढरपूरला जायचं. आई म्हटली, आता आषाढी वारीला आपल्याला जायचंय. नाही आई, मला आता पुन्हा पंढरपूरला जायचंय.
विश्वंभर बाबा पुन्हा पंढरपूरला निघाले. महिपती बाबांनी वर्णन केलं, कार्तिक महिन्यापासून ज्येष्ठ महिन्यापर्यंत 8 महिन्यात 16 वाऱ्या केल्या पंढरपूरच्या. विश्वंभर बाबांनी 16. प्रत्येक एकादशीला 15 दिवसाच्या पोहोचले. मागं यायचे, एकच दिवस राहायचे आणि पुन्हा 10-12 दिवसात तिथं पोचायचे. एकादशीला द्वादशीला दर्शन घ्यायचे, वद्य एकादशीला पुन्हा यायचे, एकच दिवस राहायचे आणि शुद्ध एकादशीपर्यंत पुन्हा पंढरपुरामध्ये पोचायचे. लोक त्यांना म्हणू लागली, बाबा तुम्ही देहू गावात परत येताय, 1-2 दिवस राहताय आणि तुम्ही परत जाताय, नक्की काय होतंय? त्या देहू गावातल्या लोकांना विश्वंभर बाबा म्हणू लागले की मला त्या भगवंताचं दर्शन केल्याशिवाय चैन पडत नाही. मला त्या पांडुरंगाचं पुन्हा घरी पोचतोय नाही पोचतोय तोपर्यंत पुन्हा जाऊशी वाटतंय. लोक म्हणू लागले, मग तुम्ही तिकडच राहा, तुम्ही इकडे येता कशाला? 1 दिवस सुद्धा तुम्ही घरी राहत नाही आणि पुन्हा पंढरवीरा त्या ठिकाणी निघता. काही कालांतरानं विश्वंभर बाबांचं शरीर थकलं आणि विश्वंभर बाबा पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्यानंतर त्यांना असं जाणवलं की आता कदाचित पुन्हा पंढरपूरला येणं शक्य होणार नाही. आणि मग पंढरीश परमात्म्याला म्हणू लागले, देवा माझं शरीर थकलंय, आता कदाचित मला पुन्हा तुझ्या दर्शनासाठी येता येणार नाही. त्यावेळेस भगवंत म्हटले, इथं यायची आवश्यकता तुला नाही आहे, मी भगवंत आहे, कणाकणामध्ये मी सामावलेला आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला रीता, विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला. कणाकणामध्ये ईश्वर भरलेला आहे. मी इथंच पंढरपुरात आहे असं नाही. आणि मग वेदांताचं ज्ञानाचं निरूपण केलं. त्या वेदांताचं ज्ञान ज्यावेळेस विश्वंभर बाबाने ऐकलं त्यावेळेस विश्वंभर बाबा म्हटले, देवा मला हे ज्ञान सांगू नकोस. जरी तू कणाकणामध्ये भरलेला असशील तरी हा जो विटेवरती उभा आहे हे रूप माझ्या हृदयामध्ये ठसावलेलं आहे. आणि तुझ्या सगुण मूर्तीशिवाय मला निर्गुणामध्ये वेदांतामध्ये त्या ठिकाणी आवड नाही. तू मला कितीही समजून सांगितलंस तरी तुला पाहिल्याशिवाय मला करमणार नाही. आणि मग भगवंतानं सांगितलं की 15 दिवसाला वद्य एकादशीला आणि शुद्ध एकादशीला सुद्धा माझं दर्शन घेण्यासाठी तू आलेला आहेस. तुझ्या सेवेचं ऋण माझ्यावरती झालेलं आहे. आणि या ऋणातून उतराई होण्यासाठी मी स्वतःच देहू गावामध्ये येईल. असं भगवंतानं त्या ठिकाणी शुभ आशीर्वाद वचन त्या ठिकाणी विश्वंभर बाबाला दिलं. आणि विश्वंभर बाबा देहू गावामध्ये आले. आणि देहू गावामध्ये पोहोचल्यानंतर भगवंतानं स्वप्नामध्ये दृष्टांत दिला की तुझ्या शेतामध्ये आंब्याच्या वनामध्ये त्या ठिकाणी मी आलेलो आहे. ज्या ठिकाणी तुळशी बुक्का पडलेला असेल त्या ठिकाणी जमीन खण, तिथं मी तुला सापडेल. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी विश्वंभर बाबा टाळ दिंडी गावातले लोक घेऊन त्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये गेले.
आंब्याच्या वनामध्ये गेल्यानंतर ज्या ठिकाणी तुळशी बुक्का सुवासिक फुलं अत्तर पडलेलं होतं त्या ठिकाणाचा शोध घेतला आणि सांगितलं इथं शस्त्र लावू नका, हाताने आपण माती उकरू. आणि हातानं स्वतःच्या स्वहस्ते गावातल्या लोकांना ती माती बाजूला करण्याचा प्रयत्न केला. माती बाजूला केल्यानंतर खड्डा खणला आणि त्या खड्ड्यामध्ये पंढरीश परमात्मा आणि रुक्मिणी आई साहेबाची स्वयंभू मूर्त त्या ठिकाणी 2 मूर्ती त्यांना मिळाल्या. त्या मूर्ती वाजत गाजत त्यांनी देहू गावामध्ये आणल्या आणि जिथं विश्वंभर बाबा राहत होते त्यांच्या नांदत्या वाड्यामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. विश्वंभर बाबांनी विठ्ठल रुक्मिणीची संयुक्तिक मूर्ती, एकत्रित मूर्ती, हे आपल्या भारतातलं नाही जगातलं सर्वात पहिलं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर होतं. तोपर्यंत फक्त पंढरीमध्ये पंढरीश परमात्म्याचं मंदिर होतं. इतर कोणत्याही गावामध्ये विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर नव्हतं. पहिल्यांदा विठ्ठलाची प्राणप्रतिष्ठा आणि शेजारी रुक्मिणी मातेची प्राणप्रतिष्ठा. कारण पंढरपुरामध्ये सुद्धा रुक्मिणी मातेचं मंदिर स्वतंत्र आहे, त्याचा कळस स्वतंत्र आहे. भगवंत ज्या ठिकाणी पुढे उभे आहेत ते मंदिर स्वतंत्र आहे आणि रुक्मिणी मातेचं मंदिर स्वतंत्र आहे. ज्या वेळेस विश्वंभर बाबा पहिल्यांदा गेले त्यांनी साक्षात भगवंताचं रूप पाहिलं आणि त्या रूपावरती ते मोहित झाले. ज्या वेळेस पहिल्यांदा संत कान्होपात्रा सुद्धा ज्यावेळेस पहिल्यांदा पंढरीश परमात्म्याच्या चरणावरती नतमस्तक झाली, ते रूप डोळ्यामध्ये साठवलं आणि चरणावरती डोकं ठेवलं. जाग्यावरती देव सोडला होता संत कान्होपात्रांनी. एकदाच फक्त पंढरपूरला गेले, एकदाच पंढरपूरला गेल्यानंतर विटेवरच्या मालकाच्या चरणावरती रूप निहाळलं आणि डोकं ठेवलं. ते रूप हृदयामध्ये साठवलं. डोक्या पायावरती डोकं ठेवल्यानंतर त्याच ठिकाणी देह सोडला. शेजारी ब्राह्मण होते, का ही बाई देवाचं पाय सोडीना. आता थोडस मी बाजूला आलोय पण 1-2 मिनिटात पुन्हा आपण विश्वंभर बाबाकडे जाऊ. का ही महिला बाजूला होईना म्हणून ब्राह्मणांनी हात कसा लावावा म्हणून महिला बोलून आणल्या आणि कान्होपात्रीचं शरीर, तिचं डोकं भगवंताच्या पायावर उचललं, बाजूला घेतलं. तर त्यांच्या लक्षात आलं देवाचं एकदा दर्शन घेतलं, देह देवाच्या पायावरती सोडला. एकदाच गेल्या पंढरपूरला पण तिथंच समर्पित केलं स्वतःला. मी का सांगतोय तुम्हाला समजेल. रुक्मिणी मातेचं मंदिर का स्वतंत्र आहे, देवाचं मंदिर का स्वतंत्र आहे पंढरपुरामध्ये ते मी तुम्हाला सांगतोय. आणि पहिलं संयुक्तिक मंदिर एकत्रित शेजारी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देहू गावामध्ये त्या ठिकाणी स्थापित झालेली ते पहिलं मंदिर आहे. एकत्रित विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. ज्या वेळेस कान्होपात्रेंचा देह पडला, मग ही कोण महिला आहे, कोण बाई आहे, हिचं कुळ काय आहे हा शोध घेण्याचा प्रयत्न केला. आणि शोध घेतल्यानंतर कळलं एका मंगळवेढ्याच्या वेश्येची मुलगी आहे. हिचा अंत्यविधी कोणी करायचा. मग ती शरीर तिथंच ठेवलं देवाच्या बाहेर महाद्वारामध्ये. उलट एका वेश्येची मुलगी आणि भगवान पंढरीश परमात्म्याच्या पायावरती डोकं ठेवलं, आमचा देव बाटवला, अशा पद्धतीची चर्चा ब्राह्मणांनी केली. रात्री ते झोपले, शरीराचा अंत्यविधी कोणीच केला नाही वेश्येची मुलगी म्हणून. आणि ज्या वेळेस जो ब्राह्मण त्या ठिकाणी पूजेला होता त्या दिवशी त्याचं नाव अनंत होतं, तो अनंत ब्राह्मण रात्री झोपला. झोपल्यानंतर स्वप्नामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याने दृष्टांत दिला. अनंता तुझं मी सांगत असे अनंत, कान्होपात्रा पवित्र पवित्र पवित्र. ती कान्होपात्रा पवित्र आहे. तिचा अंत्यविधी उद्या सकाळी, तिची समाधी माझ्या मंदिरातच बांधायची, बाहेर अंत्यविधी करायचं नाही, इतकी ती पवित्र आहे. त्या ब्राह्मणाने स्वप्नामध्ये विचारलं, देवा मंदिरामध्ये कोणत्या कोपऱ्यामध्ये कान्होपात्रीला जागा द्यायची. तर पंढरीश परमात्म्याने उत्तर दिलं, जी रुक्मिणी माता आहे, जी माझी पत्नी आहे, ती सुद्धा डाव्या बाजूला आहे. माझी रुक्मिणी ती सुद्धा डाव्या बाजूला आहे आणि माझ्यापासून मागच्या बाजूला आहे 50 फूट. पण कान्होपात्रा इतकी पवित्र आहे, माझ्या समोर उजव्या बाजूला तिची समाधी बांधा. अनंता
तुझं सांगत असे मी अनंत कान्हो पात्रा पवित्र. म्हणजे भगवंताचं रूप एकदा पाहिलं तिथं जीव सोडला कान्होपात्रीनी. इतकी पांडुरंगाच्या रूपामध्ये ताकद आहे. आणि म्हणून विश्वंभर बाबा त्या रूपावरती भाळले आणि इतके भाळले 15 दिवसाची वारी केली म्हणून पंढरीश परमात्मा देहू गावात आले. देखोनिया तुझ्या रूपाचा आकार, देखोनिया तुझ्या रूपाचा आकार. प्रतिष्ठा देहू गावामध्ये विश्वंभर बाबांनी केली. पहिलं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर या महाराष्ट्र भूमीमध्ये निर्माण झालं, संयुक्तिक मंदिर. काही दिवसांनी विश्वंभर बाबांचा देह पडला. त्यांच्या पत्नीचं नाव आमाई माता. विश्वंभर बाबा आणि आमाई मातेच्या पोटी हरी आणि मुकुंद या 2 मुलांचा जन्म झाला. आपल्या मुलांना त्यांनी सांगितलं होतं, आपल्या पत्नीला सांगितलं होतं की पंढरीचा मालक आपल्या घरी आलाय आणि या मंदिराची पूजा नैवेद्य विधी करणं आपलं काम आहे. आणि मग काही दिवसांनी विश्वंभर बाबा निवर्तल्यानंतर, मरण पावल्यानंतर त्यांचे हरी आणि मुकुंद, कारण जुन्या काळचे ते वतनदार होते, जहागीरदार होते, इनामदार होते, ते सैन्यामध्ये भरती झाले. संभाजीनगरला देवगिरी किल्ल्यात कृष्णदेवरायाचं त्यावेळेस राज्य होतं. त्या कृष्णदेवरायाच्या पदरी हरी आणि मुकुंद हे दोन्ही मुलं सैन्यात भरती झाली. आणि आपल्या आईला म्हटले, आई तू सुद्धा आमच्या सोबत तिकडं चल. आणि मग 200-250 किलोमीटर लांब ज्या वेळेस पंढरीश परमात्म्याला सोडून ती आमाई माता निघाली, तिला जाऊशी वाटत नव्हतं. आपल्या पतीनं सांगितलं होतं नित्यनेमाची पूजा देवाची झाली पाहिजे, पण गावातल्या लोकांच्या स्वाधीन मंदिर केलं आणि भावकीतल्या गावातल्या लोकांना सांगितलं तुम्ही पूजा अर्चा करा. आणि निघून गेले. काही महिने उलटले आणि काही महिने उलटल्यानंतर देहू सोडल्यानंतर आमाई मातेला करमत नव्हतं, परंतु मुलांपुढे विलास खुंटला. तिथं त्यांना स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये भगवान पंढरीश परमात्मा आले आणि परमात्म्यानं सांगितलं तुझ्या पतीनं माझी प्राण प्रतिष्ठा केली. विश्वंभर बाबांना माझ्या मूर्तीची पूजा गावामध्ये खंडली जात आहे. ज्या वेळेस एखाद्या मूर्तीची आपण प्राण प्रतिष्ठा करतो, प्राण प्रतिष्ठा जर एखाद्या मूर्तीची आपण केली, मंदिर बांधलं देवाचं, तर शास्त्रामध्ये सांगितलं त्याच्या 21 पिढ्याचा उद्धार होतो. किती? 21 पिढ्यांचा उद्धार होतो. आणि जर जुनं एखादं पुरातन मंदिर असेल, प्राचीन हजारो वर्षाचं,
आणि ते पडलेलं असेल, त्या मंदिराचा जर जीर्णोद्धार एकट्या माणसानं केला, पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार जर एकट्या माणसानं केला, पुन्हा मंदिराचं शिखर उभं केलं, पुन्हा मूर्ती आणि सुव्यवस्था केली, तर 21 नाही 21,000 पिढ्यांचा उद्धार होतो. जर जुनं पुरातन मंदिर आपण जर त्याला एखाद्या व्यक्तीनं जर जीर्णोद्धार केला आणि नवीन मंदिर बांधून विठ्ठल रुक्मिणीच्या किंवा भगवंताच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली, तर 21 पिढ्याचा उद्धार होतो. पण ज्या मूर्तीची आपण प्राण प्रतिष्ठा केली, त्यांच्या वंशजांकडून जर त्या मूर्तीचा 3 दिवसापर्यंत पूजा झाली नाही, फक्त 3 दिवस, अनेक गावामध्ये मंदिर आहेत पहा, कधी कधी 8-8 दिवस पूजा राहून जाते, सोहळे मोठाले होतात, प्राण प्रतिष्ठा होते. आपलं शास्त्र सांगतं 3 दिवस जर त्या मूर्तीला पूजा नित्यनेम आंघोळ झाली नाही आणि नैवेद्य झाला नाही 3 दिवस फक्त, तर 4थ्या दिवशी त्या मूर्तीतलं दैवत्व निघून जातं. आणि ज्या वंशानं त्या मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा केले, मंदिर बांधले, त्या वंशाचा नाश होतो, वंश बुडला जातो, असं आपलं शास्त्र सांगतो. आमाई मातेला भगवान पंढरीश परमात्म्यानं स्वप्नामध्ये दृष्टांत दिला, लागलीच तुम्ही देहुला निघून या, माझ्या चरणावरती तुमची निष्ठा आहे, पण पूजेमध्ये खंड होतोय, तुम्ही तिकडे थांबू नका. आईनं सकाळी मुलांना सांगितलं की आज मला स्वप्न पडलंय आणि देवानं मला सांगितलंय तुम्ही देहुला निघून या, तुम्ही आपण तिकडे जाऊ. मुलांनी ऐकलं नाही. पुन्हा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवशी देव आले, पुन्हा आईनं सांगितलं. पुन्हा तिसरा दिवस, पुन्हा आईनं सांगितलं की देव माझ्या स्वप्नात येत आहेत, तुम्ही हे काम सोडून द्या, आपल्याला देवाला परत जायला हवं, ती पूजा आपल्याला करायला हवी. त्यावेळेस मुलं म्हटली आईच्या डोक्यावरती परिणाम झालाय, ती म्हातारी झाली, कदाचित विचार करून करून तिला स्वप्न पडत असतील, ती बरळत असेल. आणि मुलं हसली आणि आईला सांगितलं काही काळजी करू नको, आम्हाला आमच्या कामावरती जाऊ द्या. चौथ्या दिवशी आमाई मातेला त्या ठिकाणी स्वप्न पडलं आणि भगवंतानं आज स्वप्नामध्ये सांगितलं तुमचा वंश बुडेल, तुझी मुलं आजच मरण पावतील. असं बोलल्यानंतर आई तर पडून जागी झाली आणि मुलांना सांगितलं आज मला असं स्वप्न पडलंय की आज जर आपण निघालो नाही देहूसाठी, आजच तुम्हा दोघांचा मृत्यू होईल, असं स्वप्न मी पाहिलं. मुलांनी तेही मनावर घेतलं नाही. आणि त्याच दिवशी कृष्णदेवरायाच्या देवगिरी किल्ल्यावरती परचक्र आलं आणि युद्धामध्ये दुपारी हरी आणि मुकुंद दोन्ही मुलं मारली गेली, आमाई मातेची दोन्ही मुलं मारली गेली. म्हणून आपण जर एखाद्या पूजेचा स्वीकार केला, एखाद्या मंदिराचा निर्माण केला, तर ज्या गावकऱ्यांनी मंदिर बांधलं त्या गावाचं कर्तव्य आहे. ज्या माणसांनी मंदिर बांधलं पूजेचा खंड होता कामा नये. 3 दिवस जरी पूजेचा खंड झाला आणि 3 दिवस जरी नैवेद्य राहिला, देवाला आंघोळ झाली नाही, तर देवातून निघून जातं. आणि दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. आमाई माता आपल्या दोन्ही सुनांना घेऊन देहू गावाला आता माघारी आली. एक हरी नावाचा जो मुलगा आहे तो धाकटा होता, थोरला धाकटा होता, आणि मुकुंद थोरला होता. त्या मुकुंदासोबत त्याची पत्नी सहगमन करत सती गेली, त्याच्या चितेवरती ती जिवंत सती गेली. पण हरी नावाचा जो मुलगा होता त्याची पत्नी गरोदर होती आणि मग ती सती गेली नाही. पुन्हा पंढरीश परमात्म्याच्या चरणावरती देहूला आमाई मातीनं डोकं ठेवलं. सून 9 लाख उमरे म्हणून गावे भंडाऱ्या भामचंद्राच्या पलीकडं तळेगाव दाभाडेच्या शेजारी, त्या 9 लाख उमरे गावची ती सून होती. ती माहेराला गेली आणि तिथं तिला मुलगा झाला. आणि पुन्हा देवाच्या कृपेनं आपली सून गरोदर असल्यामुळं त्यांचा वंश न बुडता पुन्हा पूजेचा स्वीकार केल्यामुळं पुन्हा त्यांचा वंश त्या ठिकाणी वाढू लागला. हरीपासून त्या ठिकाणी पदाजी, पदाजीपासून शंकर, शंकरांपासून कान्होबा आणि कान्होबांपासून बोल्होबा, अशी वंशावळ त्या ठिकाणी तुकोबरांची आहे. आणि बोल्होबा ज्या वेळेस बोल्होबांचं त्या ठिकाणी अवतीर्ण झालं, बोल्होबा आणि कनकाई माता, बोल्होबांनी आपल्या वंशाची पंढरीची आषाढीची कार्तिकीची वारी
चुकू दिली नाही. 40 वर्ष महिपती बाबांनी वर्णन केलं. 40 वर्ष आषाढी आणि कार्तिकी विसरू नको मज सांगत से गुज पांडुरंग. 40 वर्षात 80 वाऱ्या झाल्या. आषाढीची एक, कार्तिकीची एक, पण एकही वारी त्या ठिकाणी बोलोबांनी चुकू दिली नाही. त्या विश्वंभर बाबांच्या पंढरीच्या वारीचं पुण्य अनेक वर्षांपासून कुळामध्ये असणारी पंढरीची वारी आणि बोलोबा आणि कनकाई माता या बोलोबांची 40 वर्षाची असणारी त्या ठिकाणी वारीची पुण्याई पहा. आजही निष्ठावान वारकरी आहेत. गुरुवर्य नंदकिशोर दादा आपल्या कथेमध्ये उपस्थित आहे. मी काल सांगितलं माझी तर योग्यता इथं त्यांच्या समोर बसून कथा करण्याची नाही. संपूर्ण ज्ञानेश्वरी त्यांची मुखोद्गत आहे. पण महिन्याची वारी एकही असा महिना जात नाही की महिन्याच्या वारीला ते पंढरपूरला त्या ठिकाणी नसतात. असं होतच नाही. दशमीला, एकादशीला पंढरपूरला जाणं, तिथं मुक्काम करणं, द्वादशीचा उपवास पंढरपुरामध्ये सोडल्याशिवाय महिन्याला माघारी येत नाहीत ते. महिना वारकरी आणि आळंदीत असेही काही वारकरी आहेत की पायी पंढरपूरला जातात. त्रयोदशीला द्वादशीचा उपवास सोडला, त्रयोदशीला आळंदीवरून निघतात आणि नवमी पर्यंत पंढरपूरला पोहोचतात. दर महिन्याच्या 15 दिवसाच्या नवमीला पंढरपूरला शुद्ध नवमीला पोहोचतात. दशमी, एकादशी, द्वादशी 3 मुक्काम करतात आणि पुन्हा त्रयोदशीला निघतात आणि नवमीला आळंदीला पोहोचतात. पुन्हा नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी 4 मुक्काम आळंदी, 4 मुक्काम पंढरपूर आणि उरलेले 22 दिवस 11 दिवस पंढरपूरला पायी जाण्यासाठी, 11 दिवस पुन्हा आळंदीला येण्यासाठी आजही शेकडो वारकरी संप्रदायामध्ये रत्न आहेत की महिना वारकरी म्हणून पायी वारी करताना आपल्याला वर्षातून 1 दिवस जाता येत नाही. आपण म्हणतो ह्या वर्षी नाही जमायचं आपल्याला. चला हो पंढरी गाऊ,
जीवाच्या जीव लगा पाहू. तुम्हाला सांगतो जगद्गुरु तुकोबरायांचं आयुष्य फक्त 42 वर्ष, तेही जादा सांगितलं मी. 41 वर्ष 1 महिना आणि 7 दिवसाचं फक्त आयुष्य तुकोबरायांना लाभलं. का जगद्गुरु तुकोबराय 41-42 वर्ष गेले सदैव वैकुंठ धामाला? का हा मृत्यूलोक सोडला त्यांनी? त्याचं कारण महिपती बाबांनी चरित्रामध्ये दिलं. त्या वर्षी तुकोबरायांना आपल्या शरीराच्या आजारामुळं पंढरपूरला जाता नाही आलं आणि म्हणून देव त्यांच्याकडे आले त्यांना नेण्यासाठी. एकदा पंढरीची वारी जर हरिभक्ताची राहिली तर देवाला त्यांच्या घरी यावं लागतं, असं आपल्या संप्रदायामध्ये त्या ठिकाणी अनेक संतांचे अशा प्रकारचे दाखले आहेत. ऐका, कदाचित मी उद्या सांगणार होतो पण आज सांगतो तुम्हाला. पंढरी महात्म्य चालू आहे म्हणून. बोलोबा आणि कनकाई मातेनं 40 वर्ष पंढरपूरची वारी केली. ती निष्ठा आज तागायत देहुगावामध्ये तुकोबरायांचे वंश सांभाळतात आणि तिथून माग कैक वर्ष कैक पिढ्या शेकडो पिढ्या पंढरीची वारी आहे. कुठेही तुकोबराय कुठेही ज्ञानोबराय त्या ठिकाणी जन्माला येतात का? कुठेही जन्माला येत नाही. तुकोबराय ज्ञानोबराय जन्माला येण्यासाठी तेवढी कुस पवित्र असावी लागते त्या स्त्रीची, त्या घराण्याची. तुकोबरायांचे वडील मृत पावले. मी उद्या सांगणार होतो पण आज सांगतो तुम्हाला, ऐका. तुकोबरायांचे वडील मृत पावले. 13व्या वंशी संसार तुकोबरायांच्या वरती लादला गेला. 17व्या 18व्या वर्षामध्ये तुकोबरायांचा सावजी नावाचा बंधू निघून गेला. का? दुष्काळ पडला. त्याची पत्नी दुष्काळात वारली. त्या पत्नीला सावडून घरी आल्यानंतर सावजी निघून गेला होता. अगदी काही दिवसात त्याच वर्षामध्ये तुकोबरायांचे वडील बोलोबा काका मृत पावले. ऐका, अंत्यविधी झाला सायंकाळी. दुसऱ्या दिवशी सकाळी सावडून लोक फक्त घरी आली. तुकोबराय घरी आले आणि कार्तिक महिन्याची वारी होती. कार्तिक महिन्याची वारी. तुकोबरायांनी घरी आल्या आल्या आपल्या पत्नीला सांगितलं, जिजा मला आजच पंढरपूरला निघावं लागतंय कारण कार्तिकीची वारी. जिजाबाई म्हटल्या, आता तुमच्या वडिलांना आपण सावडून घरी आलोय. काल रात्री तुमचे वडील वारलेत तुम्ही म्हणता पंढरपूरला जायचंय? कसं शक्य आहे? मला विचारू नका, तुमच्या भावकीला विचारा, गावातल्या कारभाऱ्यांना विचारा. ते हा म्हटले तर जा. तुकोबरायांनी भावकी गोळा केली, गावातले पुढारी गोळा केले आणि सांगितलं, मला जाऊ द्या. आमच्या घराण्याच्या पंढरपूरच्या वारीचा नियम आहे. आता कार्तिक महिना आहे, कार्तिकीच्या वारीला मला जावंच लागेल. लोक म्हटले, तुमचे वडील काल वारलेत, तुम्हाला सुतक पडले, तुम्हाला कसं पंढरपूरला जाता येईल? नाही जाता येणार. गावातल्या लोकांनी निर्णय दिला. लोक पांगली. तुकोबराय घरात गेले आणि आपल्या खांद्यावरती उपरनं टाकलं आणि जोरात चालत घरातून बाहेर आले आणि अंगणातून निघाले. त्यावेळेस जिजाबाईंनी हाक मारली, कुठं चाललात तुम्ही? थांबा. त्यावेळेस वळून पाहिलं जिजाबाईकडं आणि तुकोबरायने सांगितलं, सावजी सारखा निघून नाही चाललो. सावजी म्हणजे तुकोबरायांचे थोरले बंधू. काही महिन्यापूर्वी त्यांची पत्नी वारली. सावजी आपल्या पत्नीला सावडून घरीच आले होते आणि सावडल्या घरी आल्या असंच खांद्यावरती उपरनं टाकलं आणि सावजी निघून गेले. ती हिमालयात निघून गेले, परत आलेच नाही. विरक्त झाले. तुकोबरायांच्या पत्नीला वाटलं की आता वडील वारलेत, एक पत्नी वारलेली आहे, एक मुलगा वारलेला आहे, आता वडील वारले, आई वारली, आता कदाचित तुकाराम महाराज माघारी येणार नाहीत. म्हणून पत्नीने हाक मारली. त्यावेळेस तुकोबरायांनी वळून सांगितलं, सावजी सारखा निघून नाही चाललो, 15 मिनिटात माघारी आलो. जिथं आपल्या वडिलांची रक्षा सावडली होती तिथं गेले. मुठभर राख आपल्या उपरण्यामध्ये तुकोबरायांनी बांधली. त्या मुठभर राखीला गाठ मारली, उपरनं खांद्यावर टाकलं. घरी आले आणि घरी आल्यानंतर
घरामध्ये गेले, गळ्यात विणा अडकवला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या, खांद्यावरती पताका टाकली आणि पंढरपूरला निघाली. दारातून बाहेर आले, रस्त्यावरती आले, जिजाबाई पळत आल्या. गावातली लोक गोळा झाली, भावकी गोळा झाली. 15-20 मिनिटापूर्वी, अर्धा तासापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं, तुम्हाला सुतक पडले, तुम्हाला पंढरीच्या वारीला कार्तिकीला जाता येणार नाही. त्यावेळेस तुकोबराने सांगितलं, माझे वडील काल वारले हो, पण 2 दिवसापूर्वी माझ्या वडिलांनी मला सांगितलं, तुकोबा आपल्या घराण्यात पंढरपूरची वारी आणि माझी शेवटची इच्छा आहे, कदाचित मी मरेल 2 दिवसात, पण माझी शेवटची इच्छा आहे, माझी राख पंढरपूरच्या चंद्रभागेच्या पाण्यामध्ये वाहा. आणि मी माझ्या वडिलांना शब्द दिलाय की तुमची राख मी चंद्रभागेच्या पाण्यात वाहिली. आणि माझ्या वडिलांची अखेरची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी निघालो. माझ्या वडिलाची मिरासी ग देवा, 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 तुझी चरणात सेवा पांडुरंगा, मिरासी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. आता खरं सांगू का, ऐका, काही तुकाराम महाराजांच्या वडिलांनी सांगितलं नव्हतं, काही सांगितलं नव्हतं. माझी शेवटची इच्छा आहे, माझी राख चंद्रभागेच्या वाळवंट पाण्यामध्ये सोड, सांगितलंच नव्हतं. पण वारी चुकू द्यायची नाही म्हणून तुकोबरायांनी त्यांना तसं सांगितलं, ज्याला जायचंय, कसाही प्रसंग आला तर तो वारी चुकू देणार नाही, ही वारीवरची निष्ठा आहे. आणि तुकोबराय गेले, त्यांनी वारी केलीच पूर्ण. ऐका, या वारीच्या पुण्यानं विश्वंभर बाबापासून बोलोबा आणि कनकाई मातेच्या पोटामध्ये, कुळामध्ये त्या ठिकाणी तुकोबरायांनी जन्म घेतला. का
तर फक्त पंढरीच्या पांडुरंगाची सेवा आणि पंढरीश परमात्म्याची वारी. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. पवित्र ते कुळ पावन तो देश, तेथे हरीचे दास जन्मले. पवित्र ते कुळ पावन तो देश, तेथे हरीचे दास जन्मले. कर्म धर्म त्यागा झाला नारायण, कर्म धर्म त्यागा झाला नारायण. जन्म घेतली कर्म धर्म त्यागा झाला नारायण, कर्म धर्म त्यागा झाला नारायण. त्याचे पावन हरीच्या दास, त्याचे पवित्र ते पवित्र ते देश. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. त्या हरिदासांच्या जन्मानं ती भूमी त्या ठिकाणी पावन होत असते. आणि मग वारीच्या पुण्यानं कनकाई माता आणि बोल्होबा 40 वर्ष संतान नव्हतं त्यांना. पंढरीश परमात्मा ऋण झालं त्यांच्या वारीचं पुन्हा विश्वंभर बाबांसारखं. आणि स्वतः कनकाई मातेनं दत्तात्रय भगवंताची भक्ती केली आणि बोल्होबारायांनी पंढरीश परमात्म्याची भक्ती केली. आणि मग देवानं स्वतः स्वप्नामध्ये दृष्टांत दिला, तुझ्या कुळामध्ये थोर हरिभक्त जन्माला येणार आहे. दत्तात्रय भगवंतानं कनकाई मातेच्या स्वप्नामध्ये सांगितलं की तिन्ही देव तुझ्या घरात जन्म घेतील, त्यांचे अंश तुझ्या घरामध्ये जन्म घेतील. आणि मग सावजी म्हणजे भगवान शंकराचा अंश आहे, तुकोबरांचे थोरले बंधू. तुकोबराय म्हणजे रामेश्वर भट्ट म्हणे तुझ्या, तुका विष्णू हे तुझा. साक्षात पंढरीश परमात्म्यानं तुकोबरांच्या रूपानं अवतार घेतलेला आहे. आणि कान्होबा म्हणून तुकोबरांचे धाकटे बंधू आहेत, ते ब्रह्मदेवाचा अवतार आहे असं महिपती बाबा त्या ठिकाणी सांगतात. आणि मग त्यांच्या वारीच्या पुण्यानं भगवंताच्या सेवेचं ऋण, भगवंतावरती सेवेचं ऋण झालं. आणि भगवंताच्या सेवेचं ऋण झाल्यानंतर माघ शुद्ध पंचमी, वसंत पंचमीच्या दिवशी देहू गावामध्ये कनकाई मातेच्या उदरातून तुकोबरायांचा जन्म देहू गावामध्ये झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. नमः पार्वती
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। तुकाराम 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 बोलोबाराय आणि कनकाई मातेच्या पोटी तुकोबरायांचा जन्म झाला. नामदेव सोडोनी वैकुंठा आले कनकाईच्या पोटा. स्वतः प्रत्यक्ष नामदेवराय जगद्गुरु तुकोबरायांच्या रूपाने अवतीर्ण झाले आणि देहूगाव धन्य झालं. धन्य देहूगाव पुण्यभूमी ठाव तेथे नांदे देव पांडुरंग. देहूगावाला धन्यता प्राप्त झाली. देहूगाव धन्य झाले. का नामदेवराय
तुकोबरायांच्या रूपाने जन्माला आले. थोडासा प्रसंग आपण पाहू आणि मग जन्मकथा आणि वंशाचा त्यांची वंशावळ आपण पाहणार होतो. ते जवळपास आपण पाहत आलोय. नामदेवरायांनी का तुकोबरायांच्या रूपाने अवतार घेतला? स्वतः चहुयुगीचा भक्त नामा उभा कीर्तनी. सत्ययुगामध्ये अमरीश ऋषी म्हणजे तुकोबराय. राम अवतारामध्ये अंगद म्हणजे तुकोबराय. कृष्ण अवतारामध्ये उद्धव म्हणजे तुकोबराय. आणि कलियुगामध्ये नामदेव महाराज म्हणजे तुकोबराय. हे तुकोबरायांचे अवतार आहेत. पण का नामदेवरायांना पुन्हा तुकोबराय म्हणून यावं लागलं? तर त्याचं कारण आहे की तुकोबरायांनी 4 कोटी, मी काल सांगितलं 32 लाख आणि 7,000 अभंगाची निर्मिती केलेली आहे. 100 कोटी अभंगाची प्रतिज्ञा नामदेवरायांनी केली होती. 100 कोटी अभंगाची प्रतिज्ञा. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये रामायण चालू होतं आणि त्या रामायणाच्या कथेला नामदेवराय गेले आणि गेल्यानंतर त्या रामायणकारांनी सांगितलं, चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम पुसा महापातक नाशनम. हा रामायणातला श्लोक आहे, पहिला वाल्मिकी रामायणातला. त्यांनी सांगितलं रघुनाथाचं चरित्र, रामाचं चरित्र शतकोटी प्रविस्तरम, 100 कोटी श्लोकामध्ये लिहिलं गेलं वाल्मिकी ऋषींनी. आणि मग नामदेवरायांना वाटलं वाल्मिकी ऋषींनी 100 कोटी श्लोकाचं रामायण लिहिलं आणि मी एक सुद्धा चरण, एक सुद्धा श्लोक, एक सुद्धा गीत, एक सुद्धा अभंग लिहिलेला नाही. माझे या चित्तासी झाले बहुक्लेश, वृथा मी आयुष्य दवडिले. नामदेवराय म्हटले माझ्या जीवनाला अर्थ नाही, मी एकही श्लोक, एकही अभंग लिहिला नाही. वाल्मिकी ऋषींनी जर 100 कोटीचं रामायण केलं तर मी का 100 कोटी अभंगाची रचना करू नये, असं नामदेवरायांना वाटलं. कोण म्हणते नामदेवराय? ज्यांच्याशी देव बोलतोय, ज्यांच्या हातचा नैवेद्य 7 वर्षाचा असताना पंढरीश्वरामध्ये खातोय, दिवाळीचा सण आला तर नामदेवरायांच्या घरी देव जातोय, ज्याच्याबरोबर देव स्वतः बोलतोय, ते नामदेवराय म्हणतायत माझ्या जीवनाला अर्थ नाही. आपण थोडं काहीतरी पारमार्थ करतो, आपण म्हणतो आपल्यासारखा माणूसच नाही पारमार्थ, लगेच आपल्याला अहंकार होतोय. ज्यांच्याशी देव बोलतोय, ज्यांचा हातचा नैवेद्य देव ग्रहण करतोय, खातोय, ज्यांच्या घरी जातोय, ते नामदेवराय म्हणतात वृथा मी आयुष्य दवडिले. काय माझ्या आयुष्याला अर्थ आहे? आणि प्रतिज्ञा केली चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये, शतकोटी तुझे रचीना भंग आणि न होता पूर्ण जिव्हाई उतरीन तुझ पुढे. की माझे 100 कोटी श्लोक देवा तुझे अभंग लिहिल आणि जर पूर्ण झाले नाही तर जीभ कापून तुझ्या चरणावरती वाहील. पंढरीश परमात्म्याला समजलं. नामदेवरायानं प्रतिज्ञा केली, बोलून घेतलं आणि सांगितलं नामदेवा काही प्रतिज्ञा तू करून बसलास, आता तुझी प्रतिज्ञा पूर्ण होणार नाही. त्यावेळेस नामदेवराय म्हटले का होणार नाही? वाल्मिकी ऋषींनी 100 कोटी श्लोकाचं रामायण लिहिलं, मी का 100 कोटी अभंग रचू शकत नाही? त्यावेळेस पंढरीश परमात्म्यानं सांगितलं तये वेळी होती आयुष्याची वृद्धी, आताची अवधी थोडी असे. त्या सत्ययुगामध्ये माणसाचं आयुष्य 1 लाख वर्षाचं होतं, तेव्हा लिहिलं त्यांनी, तेवढं आयुष्य मर्यादा होती. 1 लाख वर्षाचं आयुष्य त्रेतायुगामध्ये 10,000 वर्षाचं झालं, द्वापार युगामध्ये 1,000 वर्षाचं झालं आणि या कलियुगामध्ये माणसाचं आयुष्य फक्त 100 वर्षाचं झालं. 1 शून्य कमी झाला. 100 वर्षाच्या आयुष्यात आणि तेवढे जगू का नाही, आपला भरोसा आहे का? नाही. कसे अभंग पूर्ण होणार? नामदेवराय म्हटले देवा आता मी प्रतिज्ञा केलेली आहे, नामा म्हणे केशव राजा केला नेम चालवी माझा. आता चालवायची जबाबदारी तुझी, नियम तर मी केलाय. 100 कोटी अभंग मी लिहिणार. तेव्हा पंढरीश परमात्म्यानं सरस्वती मातेला आज्ञा दिली, शारदेशी सांगे भीमा तिरी हरी बैसावे जिव्हाग्री नामयाच्या. की नामदेवरायाच्या जिभेवरती जाऊन बैस, अशी आज्ञा सरस्वतीला शारदेला पंढरीश परमात्म्यानं केली. आणि मग नामदेवरायांनी अभंग चालू केले. तरी पंढरीश परमात्म्याला काळजी होती की नामदेवरायांचे अभंग पूर्ण होतील का नाही. संपूर्ण घर अभंग लिहायला बसलं, संपूर्ण घर. नामदेवरायाच्या घरी 14 माणसं होती, नामदेवाच्या घरी
14 जणे स्मरती हरी. राजाई गोनाई दोघी सासू सुना दामाना मदाना बावले का दामाना मदाना बापले का दामाना मदाना बापले का राजाए गोनाई दोघे सासू सुना राजाए गोनाई दोघे सासू सुना दामाना मदाना बापले का दामाना मदाना बापले का दामाना मदाना बापले का दामाना मदाना बापले नारा विठू गोदामादा तवगे पुत्र जन्मले पवित्र ज्ञानचे वंशी पवित्र ज्ञान शिवोशी नारा विठा गोदामादा हे दोघे पुत्र नारा विठा गोदामादा हे दोघे पुत्र हे नारा विठा गोदामादा हे दोघे पुत्र नारा विठा गोदामादा हे दोघे पुत्र जन्मले पवित्र ज्ञानचे वंशी दामाना मदाना बापले का दामाना मदाना बापले का दामाना मदाना बापले का दामाना मदाना बापले हे हो गोनाई राजाई दोघी सासू सुना दामाना माझा ना बापुले. 4 नारा विठा गोंदा महादा हेच वगे पुत्र जन्मले पवित्र तयाचे वंशी. 8 लाडाई गोडाई असाई साखराई. 4 सुना पाही नामदेवा. 12 आऊबाई लिंबाबाई लेकी आणि बहिणी. आणि 15वी ती दासी जणी नामदेवाच्या घरी. असं 15 जणांचं कुटुंब. 14 जण घरातले आणि जनाबाई 15वी ती दासी जणी नामदेवाच्या घरी. 14 जणे स्मरती हरी. 14च्या 14 हरिभक्त होते. आणि जनाबाई सहित 15 जणांचं कुटुंब मंगल लिहिण्यासाठी बसलं. हा मंगल लिहू लागले. 4 सुनांनी 2.5 कोटी अभंग लिहिले. 2.5 कोटी पाही त्यांनी केले. 4 मुलांनी 1.5 कोटी अभंग लिहिले. 12.5 कोटी जनाईची वाणी येती चक्रपाणी तिच्या घरा. 12.5 कोटी अभंग जनाबाईंनी लिहिले. 54 कोटी अभंग प्रत्यक्ष कवित्व साच नाम याचे. 54 कोटी अभंग
नामदेवरायांनी लिहिले तरी पूर्ण होईनात स्वतः पंढरीश परमात्मा भंग लिहायला बसले. नामा म्हणे हाती बांधुनी वह्या आणि बैसे लिहावया पांडुरंग. 1,00,000 पांडुरंगे केले आणि रखुमाईने केले 50 लक्ष. त्या रखुमाईनं आणि पांडुरंगानं सुद्धा अभंग लिहिले तरी पूर्ण झाले नाहीत. जवळपास 95 कोटी अभंग जवळपास पूर्ण झाले. बाकीचे अभंग उरले. आणि मग नामदेवरायानं स्वप्नामध्ये जाग केलं सवे पांडुरंगी येऊन या. आणि उरलेले अभंग पूर्ण करायचे होते. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांचा अवतार झाला. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा. येथून या जगद्गुरु तुकोबराय नामदेवरायानं त्या रूपाने अवतार घेतला. देहू गावामध्ये अवतार घेतला. आज आपल्या वाडवडिलांच्या पुण्याईनं, आपल्या पंचक्रोशीतल्या पुण्याईनं, आपल्या खंडाळे गावच्या पुण्याईनं, महागणपती बाप्पाच्या पुण्याईनं, भगवान श्री राधाकृष्णाच्या पुण्याईनं आपण काही अंशी जगद्गुरु तुकोबरायांचा जन्मोत्सव आज साजरा केला. म्हणून आपल्या सुद्धा जीवनाला धन्यता आहे. देहू गावाला धन्यता प्राप्त झाली आणि लोक म्हणू लागली धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव तेथे नांदे देव पांडुरंग. तिथं पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी विराजमान झाले. जगद्गुरु तुकोबरायचा अवतार झाला. ऐका, आज आपण बरोबर आरती सहित 9ला थांबणार आहोत आणि उद्या थोडस व्यवस्थित लवकर आहे. अजून 10-15 मिनिटं आहेत. आरतीला 5-10 मिनिटं आपण वेळ देऊ. ऐका, पंढरीच्या वारीच्या पुण्याने जगद्गुरु तुकोबराय कनकाई मातेच्या नामदेव सोडून वैकुंठा आले कनकाईच्या पोटा प्रगट झाले. ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबराय माघ शुद्ध पंचमी वसंत पंचमीच्या दिवशी अवतीर्ण झाले. मैपती बाबा वर्णन करतात सामान्य रूपाने अवतीर्ण नाही झाले. ज्या वेळेस त्यांच्या घरामध्ये जगद्गुरु तुकोबराय अवतीर्ण झाले त्यावेळेस कोटी सूर्याचं तेज सामावलं गेले. डोळे दिपून गेले. कनकाई मातेचे पाहता येईना. आणि मग पांडुरंग परमात्म्याने हृदयामध्ये सांगितलं तुकोबरायला तुमचं हे स्वरूप वैकुंठ धामाचं इथं दाखवू नका. तुम्ही लहान रूप घ्या. तुम्ही मानुष्याकृती त्या ठिकाणी लहान रूप बाळाचं रूप घ्या आणि लौकिक पाळा. आणि मग जगद्गुरु तुकोबराय लहान झाले. ज्या वेळेस 12वी झाली 12वीच्या दिवशी सुचिरभूत होऊन पंढरीश परमात्म्याच्या पायावरती बोलोबा आणि कनकाई मातेनं 12 दिवस पूर्ण झाल्यानंतर ते लहान असणार तुकोबराय ते बाळ पंढरीश परमात्म्याच्या पायावरती वाहिलं. पुण्याय ऐका, बोलोबा आणि कनकाई मातेची त्या विटेवरच्या मालकानं देहू गावामध्ये रखुमाईला सांगितलं बाळाला उचलून घे. आणि त्या पंढरपुराच्या रखुमाईनं ज्या वेळेस देहू गावामध्ये ती नांदू लागली त्या देहू गावाच्या पांडुरंगाच्या मंदिरात साक्षात रखुमाई प्रगट झाली. आणि ते बाळ तुकोबरायला तिनं हातामध्ये घेतलं आणि पंढरीश परमात्म्यानं सांगितलं कनकाई मातेच्या ओटीमध्ये आता त्या बाळाला दे. आणि घरामध्ये जाऊन त्याचं नाव ठेवण्याचा विधी करायला सांग. आणि स्वतः आई रखुमाईनं तुकोबरायला हातामध्ये घेऊन कनकाई मातेच्या ओटीमध्ये बाळ दिलं आणि सांगितलं त्याचं नाव ठेव. जोपर्यंत कनकाई माता घरात जाते तोपर्यंत रखुमाईनं एका स्त्रीचं रूप घेतलं आणि सामान्य रूपामध्ये आई रखुमाई पाळणा हलवण्यासाठी आतमध्ये गेलेली आणि सर्व स्त्रिया जमा झालेत. आणि पाळणा हलवता हलवता आई रखुमाईनं विचारलं कनकाई मातेला बाळाचं नाव काय ठेवायचं. आणि मग कनकाई मातेनं रखुमाईला सांगितलं तुका म्हणून नाव त्याचं ठेवायचं आहे. आणि स्वतः रखुमाईनं घोषणा केली. जगद्गुरु तुकोबरायच्या नावाची घोषणा 12वीला साक्षात लक्ष्मीनं रखुमाईनं जगद्गुरु तुकोबरायचं नामकरण विधी संपन्न केला. बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम समर्थ सद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. ज्ञानोबराय तुकोबराय आपल्या कुळामध्ये आपल्या घरामध्ये जन्माला यावेत असं माणसाला वाटतं. वंशी हरिभक्त व्हावा कोणी
स्वर्गीचे पूर्वज पाहताची वाट, वंशी हरिभक्त व्हावा कोणी, स्वर्गाचे पूर्वज वाट पाहत असतात. आपल्याला वाटतं ज्ञानोबा तुकोबरासारखी मुलं आपल्या घरामध्ये जन्माला यावीत, पण कधी येतील. आपण निष्ठेनं पंढरपूरची वारी करावी. ज्या वेळेस आपल्या गर्भामध्ये बाळ आहे त्यावेळेस त्या आईनं काय करावं? टीव्ही पाहावा का मोबाईल पाहावा? आता मोबाईल दिल्यानंतर बाळ खेळतंय, रडायचं थांबते. त्याचं कारण काय माहिती का? गरोदर असताना ही बाई फक्त मोबाईलच पाहत होती आणि म्हणून ते बाळ राहतंय रडायचं. गर्भधान संस्कार आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. आळंदीमध्ये एक माता माऊली राहते. ज्या वेळेस ती गरोदर होती ज्ञानेश्वरीची 108 पारायणं त्या बाईनं केली. किती? 108 पारायणं केली. आणि ज्या वेळेस तिला मुलगा झाला 2 वर्षापूर्वी इयत्ता 4थी मध्ये असताना त्या मुलाची संबंध ज्ञानेश्वरी पाठ झाली. पाठ संपूर्ण ज्ञानेश्वरी इयत्ता 4थी मध्ये पाठ आहे. असा मुलगा आत्ता आळंदीत आत्ता, त्याचं नाव ज्ञानेश आहे. आणि शांती ब्रह्म गुरुवर्य मारुती बाबा कुरेकरांच्या हस्ते त्याचा सन्मान झाला. ज्ञानेश्वरी पाठ केली म्हणून सर्टिफिकेट जोग महाराज संस्थे त्याला गुरुवर्यांनी दिलं. 4थीला असताना ज्ञानेश्वरी पाठ झाली बाळाची. का? तर आईने 108 पारायण ज्ञानेश्वरीची केली होती गरोदर असताना. आपण काय करतोय त्यानुसार आपली मुलं जन्माला येत आहेत. त्यानुसार मी तुम्हाला आता थोडक्यात सांगतो. गुरुवर्य नंदकिशोर दादा इथं बसलेत. माझ्या पुण्याने किंवा माझ्या प्रेमानं ती इथं आहेत असं मला वाटत नाही. मी आहे थोडंसं, पण माझं प्रेम 2%. ऐका, मी त्यांच्यासमोर बोलू नाही पण बोलतो. ऐका, संबंध ज्ञानेश्वरी पाठ आहेत. हे महात्मे कुठे वेळ देत नाहीत. 5 मिनिटं 10 मिनिटं वेळ कोणाच्या घरी जायला देत नाहीत. गुरुवर्य वेदांत केसरी रंगनाथ महाराज परभणीकरांचं कीर्तन पैठणला झालं 6ष्टीला. वारकरी संप्रदायामध्ये जोग महाराज संस्थेत असे महात्मे आहेत कोणाला वेळ द्यायला मोकळे नाहीत. गुरुवर्य रंगनाथ महाराज परभणीकरांचं कीर्तन पैठणला 6ष्टीच्या वारीला झालं समाधी सोहळ्याचं. लाखोची गर्दी जमलेली होती. त्या गर्दीतून एक माणूस उठला. तुम्हाला गोष्ट 50 वर्षापूर्वीची सांगतोय. तो माणूस उठला आणि गुरुजींना म्हणला फक्त 5 मिनिटं माझ्या घरी चाला. किती? 5 मिनिटं. ते म्हटले तुझ्या गळ्यात माळ आहे का? मी कोणाच्याच घरी जात नाही. काय येऊ? तो म्हटला तुम्ही जर माझ्या घरी आलात, पाय फक्त आमच्या उंबऱ्याच्या हात पडला, 50,000 रुपये दक्षिणा मी देतो. किती? त्या काळात 50,000, 50 वर्षापूर्वी. आणि आताचे 5 कोटी सुद्धा कमी होतील. 5 कोटी सुद्धा. तुम्ही आम्हाला 10,000 दिले तरी आम्ही कोणाची नावं घेतो कीर्तनामध्ये, कोणाकडे जातो असे आम्ही. कथेला महाराज येतात शिरूर तालुक्यात आणि जेवायला जायचं असेल एखाद्या इथलं तालुक्यातलं सांगतो मी, नाव घेत नाही आता. फक्त जेवायला दुपारी कोणाकडे जायचं 15,000 दक्षिणा. नाश्त्याला गेलो 20,000 दक्षिणा. सायंकाळच्या जेवणाला गेलो महाराज जर जेवायला गेले तर 21,000 दक्षिणा. आपल्या तालुक्यातलं या 4 महिन्यातलं सांगतोय तुम्हाला. अशी आमची लायकी. गुरुवर्य रंगनाथ गुरुजी परभणीकरांनी सांगितलं, अरे 50,000 सोड, कोट्यावधी रुपये जरी दिले ना, कोट्यावधी रुपये, तर दारात सुद्धा आम्ही उभं राहणार नाही तुझ्या. काय सांगतोय त्याच्या मागचं कारण आहे. आता मला तुम्हाला ते सांगायचंय. माझं एवढं पुण्य नाही या महात्म्यांनी आपल्या इथं बसावं, माझं पुण्यच नाही. पण कुलवान मुलं आपल्या पोटी जन्माला येतात. कुलवान मुलं. माझा मुलगा दादांच्या सेवेत 1.5 वर्ष राहिला. माझी मुलगी, मी सांगू नये इथं बसून माझं वैयक्तिक विषय, पण 10वीला असताना दादांकडून गीतेच्या पहिल्या श्लोकापासून 700 श्लोकांची संहिता फोनवर घेऊन
भगवद्गीता संपूर्ण संहिता तिनं घेतली. माझ्या मुलांची पुण्य आहे आणि दुसरी पुण्य आहे या राधा कृष्ण मंदिरामध्ये जे भगवंताची श्रीमूर्ती आहे ना, या मूर्तीची पूजा भक्त करण्यासाठी दादा इथे येतात, माझ्यासाठी नाही येत. माझं काडीभर पुण्य नाही, त्या मंदिरामध्ये असलेल्या राधाकृष्ण मंदिरामध्ये साक्षात भगवंत आहे, त्याची मला पूजा करायचा आनंद दादांना जो होतोय ना, त्या देवामुळं आणि माझ्या मुलांच्या थोड्या पुण्यामुळे कदाचित ते येतात असं मला वाटतं. माझ्यामुळे येत नाही. आपल्या वंशामध्ये हरिभक्त कुलवान मुलं जन्माला यावी वाटत असेल, तुकोबर आहे, ज्ञानोबर आहे, तर आपण गर्भधान संस्कारापासून, माता गरोदर असल्यापासून, मुलं लहान असल्यापासून वाढेपर्यंत आपण काय घरामध्ये त्यांना संस्कार देतोय याच्यावरती ते अवलंबून आहे की आपल्या घरामध्ये कोण जन्माला येणार. आणि म्हणून बोलोबा आणि कनकाई मातेच्या पोटी त्या ठिकाणी तुकोबरायांचा जन्म झाला. देहू गाव धन्य झालं. आता तुकोबरायांचा संसार, तुकोबांची संसार स्थिती उद्याच सांगतोय मी तुम्हाला. तुम्ही काय यावं उद्या, मैपती बाबांनी वर्णन केलं. तुकोबांची संसार स्थिती सप्रेम प्रेमे गाती ऐकती, तयासी रुक्मिणी पती संसार विपत्ती होऊ देणे. जर तुकोबरायांचं संसार आपण उद्या पाहणार आहोत, संसाराची परिस्थिती पाहणार आहोत, ती जर कानानं ऐकली तर आपल्या संसारामध्ये संकट तो विटेवरचा मालक येऊ देणार नाही. ही फलश्रुती जगद्गुरूच्या फक्त संसाराची स्थिती आपण परिस्थिती ऐकली तरी आपल्याला प्राप्त होती. जगद्गुरु तुकोबरांच्या संसाराचा जो पूर्वार्ध आहे, जगद्गुरु तुकोबरांचे चरित्र 2 भागामध्ये लिहिलं मैपती बाबांनी. एक पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. वयाच्या 21 वयापर्यंत जगद्गुरु तुकोबरांनी संसारामध्ये त्यांनी राहिले. 13व्या वर्षापासून 21व्या वर्षापर्यंतचा जो प्रवास जगद्गुरूंच्या जीवनाचा आहे तो पूर्व भाग आहे, तो संसाराची परिस्थिती आहे आणि तिथून पुढं सर्व परमार्थ आहे. आणि उद्या आपण जगद्गुरु तुकोबरांच्या सांसारिक परिस्थितीचा त्या ठिकाणी चरित्र पाहणार आहोत. ती संसार जगद्गुरूंची परिस्थिती जर कानानं माणसानं ऐकली तर मैपती बाबा वर्णन करतात, स्वतः विटेवरचा मालक जगद्गुरूंच्या संसाराची परिस्थिती कानानं निष्ठेनं श्रवण जर माणसानं केली तर त्याच्या संसारामध्ये मी संकट येऊ देणार नाही. हे वचन पंढरीश परमात्म्याचं आहे. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी, कारण तुमच्या उपस्थितीने इथं शोभा आहे. नाही तर आम्ही 5-10 जण बसलो, आम्ही बसूच तसे, आम्ही तसं काही मागं सरणार नाही. पण तुम्ही सगळे आले, तुमच्या पायाच्या पुण्याईनं ही कथा चालू आहे. आमचं काय, तुम्ही सर्व जे उपस्थित मायबाप आहात, अनेक गावाहून येतात. मी गावांचा उल्लेख काल केला. हिवरे कुंभार असेल, गणेगाव असेल, वाघाळे असेल, पिंपरी तुम्हाला असेल, मलठण असेल, सांगवी असेल, रांजणगाव असेल आणि खंडाळगाव गावाचीच हा कार्यक्रम आहे. गावातल्या लोकांपेक्षा बाहेरची लोक आणि गावातली सुद्धा आवर्जून आपली संस्था म्हणून इथं उपस्थित राहतात. अन्नदान दररोज देतात. त्या अन्नदात्यांचं मी आभार मानतो. अधिक वेळ आजही थोडासा झाला, कारण 9ला आरतीसह संपायला हवं, पण आता 9 वाजून 5-10 मिनिटाला संपेल. आजचे अन्नदाते श्री अर्जुन दिनकर दरवडे चेअरमन, श्री संतोष बबन दरवडे मोरया एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, श्री बाळासाहेब भाऊसाहेब दरवडे, श्री बाजीराव किसन दरवडे माजी चेअरमन, कानिपनाथ नारायण दरवडे माजी डायरेक्टर सोसायटी, श्री दामोदरराम भाऊ दरवडे माजी संचालक विविध कार्यकारी सोसायटी, बाळू बाबूराव दरवडे माजी सरपंच खंडाळे, मुरलीधर नारायण दरवडे, सुनील रामभाऊ दरवडे आणि अरुण बाळासाहेब पांढरकर, या दरवडे आणि पांढरकर परिवाराचा महाप्रसाद आज या ठिकाणी आहे. त्या अन्नदात्यांना मी अंतःकरणपूर्वक आमच्या संस्थेच्या सर्व संचालकांच्या वतीनं धन्यवाद देतो. या कथेची शोभा यांच्या उपस्थितीमुळे वाढली. ते गुरुवारी नंदकिशोर दादा आपले संस्थेचे अधिकृत विनेकरी बबनाबा चिखले आणि ही गुणीजन गायक मंडळी उपस्थित आहे. आणि म्हणून आपल्या या तुकोबरांच्या चरित्र कथेचं वैभव वाढलेलं आहे. मग गान कोकिळा गजानन महाराज सेगाव संस्थांचे गायक बालाजी महाराज तिडके, त्याचबरोबर ऑर्गन वादक
मुकुंदा महाराज कांडेलकर, त्याचप्रमाणे मुक्ताईनगर संस्थांचे त्या ठिकाणी असणारे सेवेकरी, मृदुंगमणी, तबलावादक निखिल महाराज दांडगे आणि तुम्ही सर्व श्रोते सज्जन साऊंड सिस्टमची सेवा देणारे आपला थोरात परिवार असेल सर्वांचा